सॉलिड स्टेट चॅप्टर मध्ये आपण इंट्रोडक्टिव्ह पार्ट जो होतो डिस्कस केला होता. त्यामध्ये आपण बेसिकली दोन गोष्टी डिस्कस केल्या होत्या. टाइप ऑफ सॉलिड, क्रिस्टलाइन सॉलिड ॲज वेल ॲज अमॉर्फस सॉलिड. आता क्रिस्टलाइन सॉलिड in which there will be a proper arrangement of crystals. Okay, and second, amorphous solid, irregular arrangement of their constituents known as amorphous solid. त्या दोघांच्या properties ज्या आहेत आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केल्या इन ब्रीफ. what are the basic properties of amorphous as well as crystalline solid. Then today we have discussed about the unit cell, crystal lattice. Then when number of units come together, they will form one lattice. In that lattice there are number of unit cells are present. The small constituent or small part of any lattice is known as unit cell. Then in a unit cell, in a unit cell, now see in this diagram, this dark red color is a one unit cell, means it is the one cube of lattice. त्या पर्टिक्युलर लॅटिसचा हा काय फक्त एक क्यूब आहे आणि ह्या क्यूबला आपण म्हणत असतो युनिट सेल. इट इज द स्मॉलेस्ट कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल ऑफ लॅटिस नोन ॲज युनिट सेल. देन बेसिकली unit cell having two things. One is the lattice point, the fixed position on which the constituent particles are present are called lattice point, or that also known as lattice. A group of lattice points which when repeated over again and again it will form crystal lattice. ज्यावेळेस युनिट सेल लॅटिस पॉइंट म्हणजे एक युनिट सेल स्मॉल युनिट आणि हे स्मॉल युनिट ज्यावेळेस रिपीटिंग ऑर्डर मध्ये प्रेझेंट असेल त्यावेळेस आपल्याला एक ह्यूज स्ट्रक्चर तयार होईल आणि ते ह्यूज स्ट्रक्चर म्हणजेच काय क्रिस्टल लॅटिस. ते ह्यूज स्ट्रक्चर म्हणजेच काय क्रिस्टल लॅटिस. ओके, देन फर्स्ट थिंग अबाउट द युनिट. द युनिट सेल इज डिफाइंड एज स्मॉलेस्ट रिपीटिंग युनिट इन अ स्पेस लॅटिस which when repeated over and over it generates the complete crystal lattice. म्हणजे हा असा एक पोर्शन आहे की हा ज्यावेळेस रिपीटिंग ऑर्डर मध्ये प्रेझेंट असेल स्मॉलेस्ट युनिट इन अ रिपीटिंग ऑर्डर दॅट नोन ॲज युनिट सेल. जो स्मॉलेस्ट पोर्शन आहे आणि हा कसा आहे रिपीट होणार आहे याच्या पोर्शनला काय म्हणत असतो आपण युनिट सेल. जर तुम्ही जनरली युनिट सेल जर पाहिलं आता ह्या डायग्राम मध्ये आपण एक हायलाइट केलेला आहे रेड कलर. ठीक आहे, या डायग्राम मध्ये जर आपण पाहिलं इन दिस डायग्राम दिस इज द पर्टिक्युलर वन युनिट सेल आणि तो युनिट सेल जो आहे तो रिपीटिंग ऑर्डर मध्ये तर तुम्हाला ह्या पद्धतीने काय भेटतील युनिट सेल जे ते रिपीटिंग ऑर्डर मध्ये अवेलेबल किंवा आपल्याला ऑप्टेन होते. ठीक आहे, देन नेक्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट थिंग युनिट सेलवरच सर्व सॉलिड स्टेटच्या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत सॉलिडच्या प्रॉपर्टीज एक्सप्लेन करण्यासाठी युनिट सेल हे खूप महत्वाचं आहे. तर ज्यावेळेस आपण युनिट सेल स्टडी करत असतो तर युनिट सेलचे आपल्याला दोन इम्पॉर्टंट पॅरामीटर स्टडी. ऍक्च्युअली युनिट सेल इज अ 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर. तर त्याच्यात आपल्याला दोन पॅरामीटर स्टडी करायचे आहेत. द फर्स्ट पॅरामीटर इज दी एज लेंथ. त्याची जी काही एजेस असतील ह्या एजेसची एज. अँड सेकंड थिंग इज दी एज अँगल.
सेकंड थिंग इज दी अँगल बिटवीन दी एज. म्हणजे आपल्याला दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. फर्स्ट इज दी एज लेंथ. आता बघा साईडच्या डायग्राम मध्ये पहा, आपल्याला एज लेंथ दिलेली आहे. दिस विल बी ए बी सी. दॅट सी आर दी एज लेंथ इन विच वी कॅन दॅट थ्री आर दी एज लेंथ. ठीक आहे, या तीन एज लेंथ आहेत आणि ह्या तीन एज लेंथ जर आपण पाहिल्या या तिघे एज लेंथ जर पाहिल्या तर एज लेंथ एज लेंथ आपल्याला वेट सांगते, एक आपल्याला हाईट एक्सप्लेन करते, तर एक आपल्याला वेट एक्सप्लेन करते. ह्या पद्धतीने तिघं जे आहेत तिघे एज लेंथ आपल्याला त्या क्यूबचे पॅरामीटर्स एक्सप्लेन करतात. त्याचबरोबर अजून दोन second parameter is the angle between the edge length. There is the alpha, beta, gamma. That three are the angles between edge length. जे काही edge length आहेत, ह्या edge length मध्ये काय या edge length मध्ये आपल्याला ते प्रेझेंट आहेत. म्हणजे आपल्याला दोन पॅरामीटर्स जे आहेत ते बेसिकली युनिट सेलचं स्टडी करायचे. फर्स्ट थिंग इज दी एजेस, एज लेंथ, ए बी सी, स्मॉल ए बी सी आपण त्यांना रिप्रेझेंट करणार, and age angles that are the alpha, beta, and according or by that parameter of unit cell will classify into 7. हे जे युनिट सेल आहेत ह्या पॅरामीटर्स वरनं आपण कशात क्लासिफाईड करतो, 7 टाइप मध्ये क्लासिफिकेशन करतो. देन नेक्स्ट 7 क्रिस्टल सिस्टम. आता नोटबुक मध्ये एक काम करा, नोटबुक मध्ये लिहिताना कसं आधी पहिला कॉलम टाका युनिट सेल, सेकंड कॉलम मध्ये टाका एज लेंथ, थर्ड कॉलम करा एज अँगल. ओके, ह्या पद्धतीने 3 कॉलम नोटबुक मध्ये करायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला डिफरन्स जो आहे तो तिघांचा नोट डाऊन, तिघे यांच्यामधला डिफरन्स लिहायचा. ठीक आहे. देन फर्स्ट cubic. Then in a cube, it is the simple cube in which edge length A is equal to B is equal to C. Means that all three lengths are equal. म्हणजे जर आपण पाहिली हाईट पण तेवढी जे, वेट पण तेवढी जे आणि ब्रेथ पण तेवढी, म्हणजे तिघ गोष्टी ज्या आहेत ह्या कशा आहेत इक्वल आहेत. आणि ह्या पद्धतीचा जो काही क्यूब तयार होईल, ऑब्विसली तिघ एज लेंथ जर सिमिलर असतील तर त्यांच्यामधले अँगल जे असतील ते सुद्धा काय असतील 90 डिग्री असतील. म्हणून अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे जनरली आपण सिंपल जो काही क्यूब घेत असतो दॅट क्यूब इज अ वन टाइप ऑफ युनिट सेल. किंवा आपण लुडो किंवा कुठलाही गेम खेळण्यासाठी जो काही तुम्ही क्यूब घेता हा सुद्धा काय एक प्रकारचा क्यूबिक सेल. ओके, ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी, अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे सर्व अँगल जे आहेत ते 90 डिग्री आहेत आणि सर्व लेंथ त्याच्या आहेत सिमिलर. ओके, दॅट नोन ॲज क्यूबिक. लिहून झालं क्यूबिक, फर्स्ट क्यूबिक. देन सेकंड टेट्रागोनल. आता टेट्रागोनल मध्ये काय, देन इन अ टेट्रागोनल A is equal to D means height and weight is the same, two parameters are the same, but third parameter is the different, that not equal to the first two. A is equal to B not equal to C. म्हणजे याच्यामध्ये हाईट कशी जास्त आहे as compared to weight, and but alpha is equal to gamma is equal to beta, or alpha is equal to beta is equal to gamma is equal to 90 degree. All angles are the equal. There is only one difference, that is the height of cube. Height of cube be changed, that known as tetragonal. त्याला काय म्हणत असतो आपण, टेट्रागोनल. म्हणजे फक्त काय पॅरामीटर चेंज झालं, हाईट जी एक एज लेंथ जी ही काय झाली या पॅरामीटर ह्या क्यूब मध्ये. Then next third is the monoclinic. Then in a monoclinic, all that three edge lengths are different. A is not equal to B is not equal to C. That three parameters are different. As well as two angles are the same, but third angle will be different. Alpha is equal to gamma is equal to 90 degree, but beta is not equal to 90 degree. म्हणजे जनरली जो मागचा टेट्रागोनल होता हा कसा होता, स्ट्रेट होता. दिस बिकम इन्क्लाइन. हा ह्या अँगलने काय झाला, इन्क्लाइन झाला. म्हणून जो थर्ड अँगल होता 90 डिग्री, इट इज नॉट दी
90 डिग्री, बीटा इज नॉट दी 90 डिग्री. कारण की जर आपण इकडच्या याच्यामध्ये पाहिलं तर हा आपण बीटा घेतलेला, म्हणून ए आणि सी आणि बी मध्ये जो काही पॅरामीटर चेंज झाला हा काय झाला 90 डिग्रीने. ठीक आहे. नेक्स्ट ट्रायक्लिनिक. आता ट्रायक्लिनिक काय? इन अ ट्रायक्लिनिक ऑल पॅरामीटर्स आर डिफरंट. ट्रायक्लिनिक काय होईल, सर्व जे पॅरामीटर्स आहेत ते सर्व पॅरामीटर्स काय होतील, डिफरंट. ठीक आहे. मोनोक्लिनिक. नाउ हेक्सागोनल. आता हेक्सागोनल तुम्हाला बेंझिन रिंग वेल नोन आहे. या पद्धतीने जर आपण पार्टिकल अरेंज केले, या पद्धतीने जर आपण पार्टिकल अरेंज केले तर त्यातले मी फक्त एवढे 4 पार्टिकल जे आहेत हे फक्त पीकचे, एवढे 4 पार्टिकल आणि इकडचेही हे 4 पार्टिकल. या पद्धतीने मी काय केलं, एवढा एक क्यूब उचलून काढला, त्याला म्हणतो आपण. देन हेक्सागोनल ऑब्वियसली ए अँड बी, दिस इज ए, दिस इज बी, बोथ आर दी सेम. both are the same but height is the different. height जी आहे ती कशी आहे, height different आहे. okay, height कशी आहे, different. Hence a is equal to b, not equal to c. or angle alpha is equal to beta is equal to 90 degree. Obviously that are 90 degree, but gamma is a 120 degree because it is a hexagonal. म्हणून height ला जो angle आहे हा angle किती येईल, 120 degree, and that is the gamma. Alpha and beta are the 90 degree. ते दोघं काय असतील, 90 degree. ओके. देन नेक्स्ट ट्रायक्लिनिक. ट्रायक्लिनिक आताच बोललो मी. ट्रायक्लिनिक मध्ये काय, ऑल पॅरामीटर्स आर डिफरंट. A is not equal to B is not equal to C, or alpha is not equal to beta is not equal to gamma. हे पहा, जनरली थोडं नेटवर्कचं फ्लक्च्युएशन असल्यामुळे काही जणांना आवाज येत नसेल, कारण की तुमच्याकडे नेटवर्कचं फ्लक्च्युएशन असेल किंवा माझ्याकडे नेटवर्कचं फ्लक्च्युएशन असेल, म्हणून काही वेळेस काही टाइम ड्युरेशन साठी साऊंड जो आहे त्याची क्लिअरिटी नसेल किंवा तो मध्ये ब्लर होत असेल किंवा अटकत असेल, तर हा नेटवर्क डिस्टर्बन्स आहे. ठीक आहे. देन ट्रायक्लिनिक म्हणजे काय, अल्फा इज नॉट इक्वल टू बीटा इज नॉट इक्वल टू गॅमा इज नॉट इक्वल टू 90 डिग्री, और ए इज नॉट इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी. म्हणजे कुठलीच गोष्ट ट्रायक्लिनिक मध्ये इक्वल नाही. या पद्धतीने आपण 7 टाइप सिस्टीम जे आहेत ते आपण डिस्कस केलं. त्याच पद्धतीने युनिट सेल जे आहेत, युनिट सेलचं पण काय करतो आपण, 2 वेगळ्या पद्धतीने क्लासिफिकेशन. युनिट सेलचं काय करत असतो आपण, क्लासिफिकेशन. आता युनिट सेलचं क्लासिफिकेशन कसं करायचं, देन युनिट सेल विल क्लासिफाइड इनटू अगेन 3 टाइप्स. द फर्स्ट one is the primitive, that also known as simple unit. Second one is known as body centered unit cell, and third is known as face centered unit. पहिला जो आहे त्याला आपण बॉडी सेंटर्ड म्हणतो, प्रिमिटिव्ह म्हणतो, त्याचं दुसरं नाव आहे सिंपल युनिट सेल. दुसरा जो असतो त्याला आपण बॉडी सेंटर्ड म्हणतो, आणि तिसरा जो असतो त्याला आपण फेस सेंटर्ड म्हणतो. मग आपण पहिले प्रिमिटिव्ह डिस्कस, देन इन दिस प्रिमिटिव्ह. आता प्रिमिटिव्ह कुणाला म्हणायचं, देन इन अ प्रिमिटिव्ह द क्यूब हॅव्हिंग ओनली कॉन्स्टिट्युएंट ऍट द कॉर्नर. जे काही कॉर्नर्स आहेत ह्या कॉर्नर्सला फक्त काय असेल, कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट असतील. कॉर्नर व्यतिरिक्त कॉन्स्टिट्युएंट तुम्हाला कुठेच सापडणार नाही. याचं जे काही युनिट सेल आहे याच्या युनिट सेलला म्हणत असतो आपण प्रिमिटिव्ह युनिट सेल, और दॅट ऑल्सो नोन ॲज सिंपल युनिट सेल. म्हणजे आज सिंपल आहे, फक्त कॉर्नरला पार्टिकल प्रेझेंट असतील, तर याला म्हणणार आपण सिंपल युनिट सेल. देन सेकंड वन इज दी बॉडी सेंटर.
आता बॉडी सेंटर्ड किंवा आपण त्याला सेंटर्ड युनिट सेल म्हणू. देन सेकंड बॉडी सेंटर. आता बॉडी सेंटर मध्ये काय, जे काही कॉर्नरला पार्टिकल्स प्रेझेंट आहेत हे तर प्रेझेंट असतीलच, जे काही पार्टिकल कॉर्नर्सला प्रेझेंट आहेत हे तर ऑब्विसली प्रेझेंट असतीलच, पण सेंटरला सुद्धा काय आहे, एक पार्टिकल प्रेझेंट. मीन्स इन दिस देअर इज दी constituent particle are present at corner as well as at the bulk of cube or at the center of cube, at the hence it's known as body center. आता सिंपल प्रिमिटिव्ह जो होता, सिंपल प्रिमिटिव्ह मध्ये फक्त काय होते, कॉर्नर्सला युनिट प्रेझेंट होते. ओके, पण बॉडी सेंटर मध्ये काय झालं, बॉडी सेंटर मध्ये एक ऍडिशनल युनिट वाढला, तो कुठे आला, ऍट दी सेंटर. म्हणून याचं नाव काय दिलं आपण, बॉडी सेंटर. पुढचा टाईप आहे फेस सेंटर्ड. फेस म्हणजे काय, जर मी सपोज ही एक एजलेन घेतली ह्या पद्धतीने, ठीक आहे, तर याच्या सेंटरला हा एक कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल, म्हणजे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल कॉर्नरला प्रेझेंट आहेतच डेफिनेटली, बट ऍज वेल ऍज दे आर प्रेझेंट ऍट दी फेस. ते कुठे प्रेझेंट आहेत, फेसवर प्रेझेंट आहेत, दॅट नोन ऍज फेस सेंटर. मग आता एका क्यूबला किती फेजेस आहेत, जर आपण फेजेस जर काउंट केल्या क्यूबच्या, तर ही फ्रंट साईडची मी ड्रॉ केलेली फर्स्ट फेज, इकडची सेकंड, इकडची थर्ड, बॅक साईडची फोर्थ, टॉप फिफ्थ अँड बॉटम सिक्स. किती फेजेस आहेत, 6 फेजेस आहेत. मग जर 6 फेजेस असतील तर पार्टिकल किती प्रेझेंट असतील, कॉर्नरचे 8 पार्टिकल. ओके, आणि एव्हरी फेज हॅव्हिंग वन पार्टिकल. या पद्धतीने जे काही असेल दॅट नोन ऍज फेस सेंटर. म्हणजे जे काही क्यूबचा जो काही फेस असेल, ह्या फेसवर काय असेल, पार्टिकल प्रेझेंट असेल. याच्याला म्हणतो आपण फेस सेंटर. याच्याला काय म्हणत असतो आपण, फेस सेंटर. ओके, देन दिस नोन ऍज, then that are the 3 types of unit cell. The first one is known as simple unit cell, second is known as body centered unit cell, and third is known as face centered unit. Now see simple unit cell. आता आपण simple unit cell थोडा ब्रीफली स्टडी. आता simple unit cell मध्ये काय सांगितलंय, the constituent particle present at the corner. किती कॉर्नर आहेत, every cube having 8 corners. ओके, या पद्धतीने तो 8 कॉर्नर्स. देन इन अ सॉलिड, आपण सॉलिडची डेफिनेशन क्रिस्टलाइन सॉलिड ज्यावेळेस आपण डिस्कस केले त्याच वेळेस सांगितले, क्रिस्टलाइन सॉलिड पार्टिकल आर कॉम्पॅक्टली अरेंज. म्हणून आपण हे फक्त रिप्रेझेंटेशन साठी, आपण हा फक्त क्यूब रिप्रेझेंट केलेला आहे, आणि हा क्यूब रिप्रेझेंट करत असताना आपण ह्या ज्या एज लेंथ आहेत ह्या आपण रिप्रेझेंटेशन साठी दिल्या. पण ऍक्च्युली ज्यावेळेस आपण हा क्यूब स्टडी करणार, that time that unit, this unit and this unit are attached with each other. Now see that 4 units. This one first unit, second, third and fourth. That 4 units. That 4 units. This is first unit, second, third, fourth. That 4 units, 1, 2, 3, 4. These are 1, 2, 3, 4. That unit here is a no any gap. इथं पार्टिकल्स मध्ये कुठल्याच प्रकारचा गॅप नाही. दे विल अटॅच विथ इच अदर. हे जे आहेत हे सर्व काय आहेत, एकमेकांना अटॅच झालेले, बरोबर आहे. इथं जरी आपण ते रिप्रेझेंट साठी बॉन्ड लेंथ दाखवली, आपण ही बॉन्ड लेंथ दाखवली, स्टिक दाखवली, ऍक्च्युअल तशी आलं लक्षात, ते काय एकमेकांना कॉम्पॅक्टली अरेंज. आणि जर आपण याला ह्या इकडनं जर ब्रेक केला ह्या पद्धतीने वर्टिकल, किंवा इकडनं याचा ब्रेक केला वर्टिकल, इकडनं ब्रेक केला वर्टिकल, आणि इकडनं ब्रेक केला वर्टिकल, तर हा जो मधला स्पेस उरेल, तर हा मधला स्पेस जो आहे तो कुणाचा असेल, क्यूबचा असेल. हा जो मधला स्पेस आहे मी हायलाइट केलेला, हा मधला स्पेस कुणाचा येईल, क्यूबचा. ज्यावेळेस या पद्धतीची कटिंग केली त्यावेळेस आपल्याला ह्या पद्धतीची, आता दिसायला हा सर्कल जो आहे फर्स्ट नंबरचा युनिट, दॅट विल सीम कम्प्लिटली, हा युनिट आपल्याला कम्प्लीट दिसतोय. पण ऍक्च्युली ज्यावेळेस मी इकडे फर्स्ट घेतला दॅट विल बी ओनली 1/8 पोर्शन. तो फक्त किती पोर्शन असतो, 1/8 पोर्शन असतो. तर 1/8 पोर्शन काय येईल, जर आपण एक सर्कल घेतला 3 डायमेन्शन, फॉर एक्झाम्पल आपण बॉल घेतला,
ओके, आपण पूर्ण बॉल घेतला आणि त्या बॉलला कट केला तर तो काय होईल 1/2. ओके, त्याचा परत आपण कटिंग केली तर किती येईल तो 1/2. ओके, 1/2 झाला. 1/2 चा कट केल्यावर किती येईल तो 1/4 येईल. त्याला परत 1/4 म्हणजे हा 1/4 कसा येईल या पद्धतीने. त्याला परत अजून कट केला आपण तर तो किती येईल इट इज अ 1/8. म्हणजे हा जो पोर्शन आहे दिसायला हा एंटायर पोर्शन किती आहे फक्त 1/8. दिस विल बी 1/8 आणि असे 1/8 किती युनिट्स प्रेझेंट दॅट आर दी 8 युनिट. हेन्स इन अ सिंपल क्यूबिक युनिट से 1/8 particle into 8 time means total number of particles are 1. तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स किती प्रेझेंट असतात 1 प्रेझेंट असतात. का कारण की एक पार्टिकल जो आहे तो किती आहे फक्त 1/8 आहे आणि याचे किती पार्टिकल आहेत 1 2 3 4 दिस वन 5 6 7 आणि बॅक साइडचा 8. या पद्धतीने किती पार्टिकल्स आहेत 8 पार्टिकल्स आहेत. ओके, एवढी इज अ 1/8. total particle 8. Hence in atom or in a unit cell, simple unit cell, there are only one particle or atom is the same. जर आपण पाहिलं अबाउट बॉडी सेंटर, मग बॉडी सेंटर मध्ये काय होतं कॉर्नरला किती पार्टिकल आहेत 1 2 3 4 5 6 7 8. कॉर्नरचे 8 पार्टिकल झाले ऑब्विसली आणि सेंटरला एक पार्टिकल प्रेझेंट. आता पाहिजे याच्यामध्ये काय होतंय बॉडी सेंटर हा जो सेंटरचा जो पार्टिकल आहे हा कम्प्लीट आहे. हा जो सेंटरचा जो पार्टिकल आहे हा कसा आहे कम्प्लिटली आणि हा कम्प्लिटली आला त्यामुळे तो कुणाला अटॅच झाला ह्या पार्टिकलला अटॅच झाला ह्या पार्टिकलला अटॅच झाला ह्या पार्टिकलला ह्या पार्टिकलला ह्या म्हणजे तो 8ही पार्टिकलला काय झाला अटॅच झाला. आणि ऑब्विसली दॅट पार्टिकल हॅव्हिंग सम स्पेस म्हणून इथं काहीतरी आपल्याला स्पेस क्रिएट झाला. वास्तविकडे जर पाहणार तर तुम्हाला एक स्पेस अवेलेबल होईल. तर तो कशामुळे झाला तर बॉडीच्या सेंटरमध्ये पार्टिकल आल्यामुळे ऑटोमॅटिकली हे जे युनिट्स आहेत दॅट युनिट्स आर गोज अवे. ते युनिट जे आहेत एकमेकांपासून काय झाले दूर गेले आणि त्यापासून आपल्याला ह्या पद्धतीचा स्ट्रक्चर तयार. इथं स्पेस दिसतोय 1 आणि 2. मग मी जर याला फर्स्ट नंबर दिला 1 2 3 4 दॅट आर 4 युनिट 1 2 3 4. ओके, आता फर्स्ट युनिट जे आहे ते ऑब्विसली काय आहे 1/8 पोर्शन आहे. ओके, फर्स्ट युनिट जे आहे ते काय आहे या पद्धतीने किती कट झालेलं आहे ते 1/8 पोर्शनने कट झालेलं आहे. सेम ॲज सेकंड सेम ॲज थर्ड सेम ॲज फोर्थ फिफ्थ सिक्स सेव्हन्थ आणि बॅक साईडचं 8. या पद्धतीने किती येते 1/8 into 8 नथिंग बट 1. आणि जो मधला सेंटरचा पार्टिकल आहे हा सेंटरचा बॉडी सेंटर इट इज नॉट डिवायडेड इट विल बी एंटायर टू कम्प्लीट इट म्हणून +1 मीन्स टोटल नंबर ऑफ पार्टिकल प्रेझेंट इन अ बॉडी सेंटर क्यूब इज अ. म्हणून बॉडी सेंटर क्यूब मध्ये किती पार्टिकल प्रेझेंट असतील टोटल किती पार्टिकल प्रेझेंट असतील त्याच्यामध्ये 2 पार्टिकल जे आहेत ते काय असतील प्रेझेंट. ओके, then next is the test center. Next is the test center. आता टेस्ट सेंटर मध्ये काय टेस्ट सेंटर मध्ये परत त्याच पद्धतीने ॲज प्रिव्हियस दिस इज कॉर्नर पार्टिकल 1 2 3 4 5 6 7 8 जे ते कॉर्नर पार्टिकल्स आहेत. ओके, फेजेस किती आहेत टोटल 6 फेजेस आहेत. म्हणून फर्स्ट पार्टिकल ऑन द टॉपर फेज दिस इज पार्टिकल ॲट अ ग्राउंड फेज. ओके, दिस पार्टिकल ॲट फ्रंट साइड this is from back side this is inclined this is also inclined. या पद्धतीने फेजेस जे ते काय आहेत जर आपण पाहिलं तर यांच्यामध्ये आता परत स्पेस जो आहे तो वाढलाय कारण की फेजरचे पार्टिकल आल्यामुळे ऑटोमॅटिकली कॉर्नर पार्टिकल जे ते काय झाले एकमेकांपासून दूर गेले. म्हणून इथं आपल्याला दिस इज फर्स्ट सेकंड
थर्ड, फोर्थ. ओके, चारही 1 आणि 2 मध्ये काय झालं, स्पेस झाला. 2, 3 मध्ये स्पेस झाला. 3, 4 मध्ये या पद्धतीने स्पेस जो आहे तो अवेलेबल. ठीक आहे, म्हणजे आता याच्यामध्ये काय होईल, 1/8 इंटू 8 किती झाले टोटल. देअर इज अ 1 पार्टिकल. किती पार्टिकल प्रेझेंट असते, 1 पार्टिकल. आणि फेजवर किती आहेत, 1, 2, 3, टोटल 6 फेजेस आहेत, 4, 5, 6. आणि एवढे पार्टिकल फेज जो आहे, फेजवरचा जर तुम्ही पाहिला तर इट विल बी शेअर्ड बिटवीन 2 युनिट. जर 2 युनिट जर पाहिले आपण, तर ही जर तुमची एज लेंथ असेल तर त्याच्यावरचा जो काय पार्टिकल आहे फेजवरचा, हा काय झालाय, दोघं बाजूला शेअर्ड झालेला आहे. म्हणजे इकडच्या बाजूला कसा आहे तो 1/2 आहे, आणि याच्या बाजूचं जे युनिट असेल त्याच्याकडे किती येतो, 1/2 आहे. मग याचे किती पार्टिकल्स प्रेझेंट आहेत टोटल, प्लस 6 पार्टिकल इंटू 1/2, that nothing but 3. Okay, this is 1 and this is 3, hence it having 1 plus 3 means total number of particles are 4. त्याच्याकडे किती पार्टिकल्स प्रेझेंट आहे टोटल, इट हॅव्हिंग 4 पार्टिकल्स. मग याच्यावरनं आपण म्हणू शकतो, इन अ सिंपल क्युबिक सेल देअर इज अ 1 पार्टिकल प्रेझेंट. इन अ बॉडी centered cube it having 2 particles, while face centered cube having 4 particles. face centered cube कडे किती particles प्रेझेंट आहे, 4 particles प्रेझेंट. या पद्धतीने आपण बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर्ड आणि या तिघांमधला जो काही डिफरन्स आहे, सिंपल क्युबिक, बॉडी सेंटर्ड आणि फेस सेंटर्ड, यांच्यामधला डिफरन्स जो तो आपण, ठीक आहे. आता तेच युनिट तिघं एकाच याच्यात रिप्रेझेंट. आता बऱ्याच जणांना एक प्रॉब्लेम आला की 1/8 पोर्शन कसा आलाय, तर पहा इथं ह्या डायग्राम मध्ये, ग्राउंडच्या डायग्राम मध्ये टोटल युनिट सेल घेतलेले आहेत 1, 2, 3, 4. हा बॉटमचा 5, हा इकड फ्रंटचा 6, 7, 8. टोटल 8 युनिट सेल घेतले. आणि ह्या 8 युनिट सेल मध्ये एक पार्टिकल कॉर्नरचा प्रेझेंट. म्हणजे एक पार्टिकल जो आहे, हा पार्टिकल किती युनिट सेलने सराउंडेड आहे, टोटल 8 युनिट सेलने सराउंडेड. फ्रंटला 4 आणि बॅक साइडला 4. या पद्धतीने हा पार्टिकल सराउंडेड. म्हणजे हा 8 युनिट सेलने जर सराउंडेड आहे, दॅट टाइम इट्स पोर्शन विल बी डिवायडेड इंटू 1/8. म्हणजे प्रत्येक पार्टिकलने काय आहे, त्याचा एक पर्टिक्युलर पोर्शन घेतलेला आहे, म्हणून तो काय असेल, 1/8 असेल. म्हणून आपण तो 1/8 कन्सिडर. तसंच फेस सेंटर, फेस सेंटर किती यांच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट झालेला आहे, तर 2 युनिट सेल मध्ये डिस्ट्रीब्यूट झाला. फेस सेंटर जो आहे तो किती युनिट सेल मध्ये डिवाइड झालेला आहे, 2. म्हणून तो किती असतो, 1/2 असतो. म्हणून त्याला आपण किती घेतला होता, 1/2 कन्सिडर. ठीक आहे. बऱ्याच मुलांना डाऊट्स होते. हा, बऱ्याच जणांनी हात वर केले होते. हा, सौरभ चौधरी. कोण आहे सौरभ चौधरी? ठीक आहे, अजून कोणी हात वर केला होता, रेज युअर हँड. यस, मनोज. हा मनोज, काय डाऊट आहे? सर बेस सेंट्रल युनिट, बेस सेंट्रेड युनिट सेल सांगा सर एक वेळेस. कुठला? बेस सेंटर. बॉडी सेंटर. बेस सर, बेस.
बेस सेंटर कुठे? बेस सेंटर नाहीच आहे, फक्त 3 आहेत. प्रिमिटिव्ह म्हणजे सिंपल युनिट सेल, दुसरा आहे बॉडी आणि ठीक आहे. तर अजून कुणाला काही डाऊट? हे बघ, बॉडी सेंटर मध्ये काय आहे? कॉर्नरचे 8 पार्टिकल प्रेझेंट आहे आणि एक पार्टिकल कॉन्स्टिट्युएंट जो आहे तो कुठे? सेंटरला प्रेझेंट आहे. तो सेंटरला असल्यामुळे तो काय असेल? कम्प्लीट असेल, म्हणून तो आपण एक कम्प्लिटली कन्सिडर केलेला आहे. आणि उरलेले जे ते काय आहे? 8 पार्टिकल जे ते कुठे? कॉर्नर्सला प्रेझेंट. सेम ॲज इन एफसीसी टेस्ट सेंटर. टेस्ट सेंटर मध्ये काय आहे? टेस्ट सेंटर मध्ये काय आहे? टेस्टच्या सेंटरवर पार्टिकल्स प्रेझेंट आहे. त्याशिवाय किती पार्टिकल्स असतील? 6 पेजेस आहेत, म्हणून 6 पेजेसला 6 पार्टिकल प्रेझेंट असतील. आणि प्रत्येक पार्टिकल जो आहे तो कसा असेल? हाफ असेल, म्हणून 6 इंटू हाफ, म्हणून ते किती पार्टिकल झाले? 3. आणि कॉर्नरचे जे आहेत ते किती असतील? 1/8 इंटू 8, म्हणजे दॅट आर दी 1 1 + 3 दॅट आर दी 4. टोटल किती पार्टिकल्स असतील? 4 पार्टिकल प्रेझेंट. ठीक आहे, तेच आपण इथं डिस्कस केलं. 1/8 का डिवायडेड आहे? आणि दुसरी गोष्ट, भावेश राजपूत, हा काय प्रॉब्लेम आहे भावेश? हा कोण आहे? 269 भावेश. हा उदय. ज्यांना कोणाला प्रॉब्लेम असेल? हा यश. हा यश. चला द नेक्स्ट. The next, packing in solid. सॉलिड मधली पॅकिंग. सॉलिड मध्ये पॅकिंग कशा पद्धतीची? सॉलिड जर पाहिलं तर सॉलिड आपल्याला 3 वेगवेगळ्या डायमेन्शन्स मध्ये अवेलेबल आहे. 1 डायमेन्शनल, 2 डायमेन्शनल अँड 3 डायमेन्शनल. आपल्याला 3 यांच्यामध्ये ते अवेलेबल होतात. देन फर्स्ट 1 डायमेन्शनल. आता 1 डायमेन्शनल पॅकिंग. 1 डायमेन्शनल म्हणजे काय? फक्त इथे एक्स ऍक्सिस प्रेझेंट आहे किंवा वाय ऍक्सिस प्रेझेंट आहे किंवा झेड ऍक्सिस प्रेझेंट आहे. कुठला तरी एकच फक्त ऍक्सिस प्रेझेंट आहे. ज्यावेळेस या पद्धतीची कंडिशन असते तर त्याला म्हणतो आपण 1 डायमेन्शनल. मग आता 1 डायमेन्शनल पॅकिंग मध्ये काय? एक्स ऍक्सिस प्रेझेंट आहे किंवा वाय ऍक्सिस प्रेझेंट. मग जर आपण एका पर्टिक्युलर ऍक्सिसला, आता पहा, दिस विल बी दी 1 डायमेन्शनल. फक्त एक पर्टिक्युलर ऍक्सिस आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही चेन, सायकलची चेन घेतली तरी चालेल किंवा गड्यातली चेन घेतली तरी चालेल. तर एक युनिट जो आहे तो फक्त काय आहे? सपोज दिस विल बी दी 1 युनिट. दॅट 1 युनिट ओनली सराउंडेड बाय 2 डिफरंट युनिट. दॅट नोन ॲज पॅकिंग इन अ 1 डायमेन्शन. याला आपण म्हणतो 1 डायमेन्शनल पॅकिंग. हिअर वन मोर टर्म विल डिस्कस, दॅट इज द कोऑर्डिनेशन नंबर. आपल्याला एक टर्म डिस्कस करायची आहे, कोऑर्डिनेशन नंबर. आता कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय? ज्यावेळेस एक पर्टिक्युलर, आता सपोज मी हा पार्टिकल घेतो, हा पार्टिकल किती पार्टिकलच्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये आलेला आहे त्याला म्हणायचं कोऑर्डिनेशन. 1 particle will directly surrounded by or directly contact with number of particles, that known as coordination number. Then in a 1 dimensional packing, this particle only surrounded by 2 particles, hence it having coordination number is the
म्हणून त्याचा कोऑर्डिनेशन नंबर काय म्हणणार आपण, 1 डायमेन्शनल साठी कोऑर्डिनेशन नंबर इज द सेम ॲज 2 डायमेन्शनल. आता मी 1 डायमेन्शनल मध्ये फक्त आपण एकच ऍक्सिस घेतला, एक एक्स घ्या किंवा y किंवा झेड घ्या. पण ज्यावेळेस 2 डायमेन्शनल येईल त्यावेळेस ऍक्सिस जे आहेत ते बदलतील. इकडे फक्त एक ऑर्डर घेतली होती. आता इथं ऑर्डर जी आहे ती काय आहे, अकॉर्डिंग टू द एक्स ऍक्सिस ऍज वेल ऍज अकॉर्डिंग टू द वाय. म्हणजे इथं काय होतं, एक लेअर जो आहे तो एक्स ऍक्सिस सोबत वाढत जातोय, दुसरा लेअर जो आहे तो वाय ऍक्सिस सोबत वाढत. दॅट नोन ऍज. आता याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर सर्व जे अरेंजमेंट आहेत दॅट आर दी सिमिलर. जो आपण एक कॉन्स्टिट्युएंट घेतला त्याच्यावरच आपण दुसरा कॉन्स्टिट्युएंट अरेंज केला, त्याच्यावरच तिसरा कॉन्स्टिट्युएंट अरेंज केला, त्याच्यावरच चौथा कॉन्स्टिट्युएंट अरेंज केला. म्हणजे आपण जे काही कॉन्स्टिट्युएंट आहेत हे काय केले, एकमेकांवर अरेंज केले. मग मी जर यातला एक कुठलाही कॉन्स्टिट्युएंट घेतला आणि याचा कोऑर्डिनेशन नंबर डिफाईन केला, दॅट टाइम कोऑर्डिनेशन नंबर विल बी 1 2 3 4. द कोऑर्डिनेशन नंबर इज अ 4. कोऑर्डिनेशन नंबर किती सापडेल त्याचा, 4 सापडेल. अँड द अरेंजमेंट, आता पहा ऍक्च्युअल पाहताना जर पाहिलं तर इथे 8 पार्टिकल सराउंडेड आहे. हा पण सराउंडेड आहे, ओके, हा पार्टिकल पण सराउंडेड आहे, हा पार्टिकल पण सराउंडेड आहे, हा पार्टिकल पण सराउंडेड आहे, हा पार्टिकल पण सराउंडेड. बट दॅट नॉट डायरेक्टली कॉन्टॅक्ट. ते फक्त सराउंडेड आहे बट नॉट इन कॉन्टॅक्ट. ऍक्च्युअल कॉन्टॅक्ट मध्ये कोण आहे, हा कॉन्टॅक्ट मध्ये, हा कॉन्टॅक्ट मध्ये, हा कॉन्टॅक्ट मध्ये, हा कॉन्टॅक्ट मध्ये. म्हणून कोऑर्डिनेशन नंबर मध्ये फक्त आपण 4च कन्सिडर करणार, 8 नाही. बिकॉज दे आर सराउंडेड बट नॉट इन कॉन्टॅक्ट. ते कॉन्टॅक्ट मध्ये नाही, ते फक्त काय आहेत, सराउंडेड पार्टिकल. लक्षात आलं. म्हणून कोऑर्डिनेशन नंबर इज अ 1 युनिट विथ डायरेक्टली कॉन्टॅक्ट विथ अनदर युनिट, दॅट नोन ॲज कोऑर्डिनेशन. त्याला म्हणायचं कोऑर्डिनेशन नंबर 1 2 3 4. आणि या पद्धतीने कोऑर्डिनेशन नंबर. आता बाय याच्यामध्ये जे काही 4 पार्टिकल्स आहेत दे आर लुक लाईक स्क्वेअर, हेन्स दिस नोन ॲज स्क्वेअर क्लोज स्टॅक. म्हणून त्याचं नाव काय ठेवलं आपण, 2 डायमेन्शनलचं स्क्वेअर क्लोज स्टॅक. आलं लक्षात. सेम सिमिलर इट इज ऑल्सो दी 2 डायमेन्शनल. हे सुद्धा काय आहे, 2 डायमेन्शनल आहे, एक्स आणि वाय. पण याच्यामध्ये अरेंजमेंट आपण थोडी डिफरंट. याच्यामध्ये कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल काय केले होते आपण, एका ऑर्डर मध्ये अरेंज करत गेलो होतो. म्हणजे एक कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल ठेवला, त्याच्यावर दुसरा ठेवला, त्याच्यावर तिसरा, त्याच्यावर चौथा. ह्या पद्धतीने आपण काय करत गेलो होतो, अरेंज करत गेलो, बरोबर आहे. पण इथे आपण तसं नाही केलं. ज्यावेळेस पहिला पार्टिकल, पहिली जी रो आहे त्यांच्यामधले जे काही 2 पार्टिकल्स असतील त्यांच्यामध्ये जो काही एम्प्टी स्पेस आहे याच्यावर आपण 3rd पार्टिकल अरेंज केला. म्हणजे इट विल इन अ झिगझॅग ऑर्डर. ज्या पद्धतीने आपण जर कुठल्या फळाच्या दुकानावर गेलो तर फ्रूटची ज्या पद्धतीने अरेंजमेंट केलेली असते, लोअर लेअर, त्याच्यावरचा लेअर, त्याच्यावरचा 3rd लेअर, ह्या पद्धतीने अरेंजमेंट केलेली असते, त्या पद्धतीची अरेंजमेंट आपण केलेली. ओके, म्हणजे ग्राउंडचे जे काही लेअर असतील यांना झिगझॅग ऑर्डर मध्ये वरचा लेअर, म्हणून वरचा लेअर आणि ग्राउंडचा लेअर यांच्यामध्ये डिफरन्स आहे, म्हणून याला आपण नाव दिलं ABAB अरेंजमेंट. इकडे सर्व कसे होते, सिमिलर, A टाइप ऑफ. ज्यावेळेस 2 डायमेन्शनल मध्ये A टाइप ऑफ अरेंजमेंट असेल त्यावेळेस त्याचा कोऑर्डिनेशन नंबर असतो 4. त्यावेळेस त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती असतो, 4. आलं लक्षात. In a 2 dimensional, when the arrangement is a ABAB type, that time it having coordination number is a 6. त्यावेळेस त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती असतो, 6. म्हणजे जर तुम्ही पार्टिकल हा जर तुम्ही घेतला कॉन्स्टिट्युएंट, तर दिस कॉन्स्टिट्युएंट विल कम इन कॉन्टॅक्ट विथ 6 डिफरंट युनिट. तो 6 वेगवेगळ्या युनिटच्या काय येतो, डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये येतो. आणि तो जर 6 युनिटच्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये आला तर जे काही तयार होतं त्याला म्हणत असतो आपण ABAB टाइप ऑफ अरेंजमेंट. देन इन ABAB टाइप ऑफ अरेंजमेंट कोऑर्डिनेशन नंबर इज अ 2. ABAB टाइप ऑफ अरेंजमेंट मध्ये कोऑर्डिनेशन नंबर किती आहे, 6 आहे. म्हणजे आपण 2 अरेंजमेंट डिस्कस केल्या. पहिली होती 1 डायमेन्शनल, कोऑर्डिनेशन नंबर इज अ 2. आणि सेकंड होती 2 डायमेन्शनल. 2 डायमेन्शनल मध्ये परत 2 प्रकार, AA टाइप ऑफ अरेंजमेंट हॅविंग कोऑर्डिनेशन नंबर इज अ 4 and ABAB टाइप ऑफ अरेंजमेंट इन विच कोऑर्डिनेशन नंबर इज अ
आता बाय या टाइप मध्ये काय इट विल शोन दी हेक्झेन. तो आपल्याला हेक्झेन दाखवतो. तो जर आपल्याला हेक्झेन दाखवतो हेन्स इट नोन ॲज हेक्सागोनल क्लोज. म्हणून त्याला म्हणत असतो आपण हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. म्हणजे आपल्याला दोन प्रकारच्या पॅकिंग भेटता. एक असतं स्क्वेअर स्क्वेअर तयार झाला म्हणून याला म्हटलं आपण स्क्वेअर क्लोज पॅकिंग. इकडे बेंझिन सारखी रिंग तयार झाली हेक्झेन म्हणून याला म्हटलं आपण हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. कुठलाही पार्टिकल घे यांच्यामध्ये पाहिले तरी आपल्याला 6 मेंबर जे ते अटॅच. ओके त्याला म्हणत असतो आपण हेक्सागोनल. म्हणजे किती प्रकारचे अरेंजमेंट झालं मग ए टाइप ऑफ अरेंजमेंट known as square close packing. Coordination number is a 4. AB type of arrangement known as hexagonal close packing. Coordination number is a 2. Okay. Then next is the 3-dimensional packing. आता पुढची 3 dimension. आता 3-dimensional packing काय? 3-dimensional. आता 3-dimensional मध्ये सर्व ऍक्सिस प्रेझेंट असतील. एक्स ऍक्सिस पण प्रेझेंट असेल, वाय ऍक्सिस पण प्रेझेंट असेल आणि झेड ऍक्सिस पण प्रेझेंट असेल. पहा आता हा झाला तुमचा एक्स ऍक्सिस, हा झाला वाय ऍक्सिस आणि याची या पद्धतीने आपल्याला तो इकडच्या बाजूला काढ. या पद्धतीने झेड ऍक्सिस. या पद्धतीने जी काय अरेंजमेंट असेल त्याला म्हणणार आपण 3-dimensional. याला काय म्हणणार आपण 3-dimensional अरेंजमेंट. मग आपण जर 3-dimensional अरेंजमेंट घेतले, आपण जर 3-dimensional अरेंजमेंट घेतली तर त्याच्यामध्ये जो काही एक पर्टिक्युलर युनिट भेटेल. आता पहा हा डार्क केलेला आपण, ठीक आहे, हा एक केलेला आहे दॅट नोन ॲज युनिट सेल. या पद्धतीची अरेंजमेंट, ठीक आहे. आता पहा यात परत मागच्या युनिट सेल सारखे 2 प्रकार. यात परत मागच्या याच्यासारखे काय येतील 2 प्रकार. याच्यात परत मागच्या सारखे 2 प्रकार. आता 2 प्रकार कुठले? द फर्स्ट वन विल बी ए टाइप ऑफ. आता ए टाइप ऑफ अरेंजमेंट ऑलरेडी आपण डिस्कस केलं. हा लेअर ए झाला, हा लेअर ए झाला, हा लेअर ए झाला, हा लेअर ए झाला. म्हणजे सर्व लेअर कसे आहेत एकमेकांवर अरेंज केलेले. आपण 2 डायमेन्शन मध्ये जे पाहिलं तेच 3 डायमेन्शनल मध्ये. फक्त काय झालं इथं तिघा ऍक्सिस अकॉर्डिंग क्यूब जो आहे तो वाढत गेला. तिकडे फक्त एक्स आणि वाय ऍक्सिस सोबत तो वाढत होता, इकडे तो काय झाला सर्व ऍक्सिस भोवती वाढत गेला. ए या पद्धतीने काय झाली ती अरेंज, ठीक आहे. नाउ the sphere of the upper layer are placed exactly over to the first layer. ज्या पद्धतीने मी सांगितलं of the layers are perfectly aligned with horizontally and vertically. It has a type of pattern. The crystal is known as simple cubic lattice. आणि याचा जो काही तयार होतो त्याच्याला काय म्हणतो आपण सिंपल क्युबिक लॅटाईस, ठीक आहे. रोहित काय प्रॉब्लेम आहे? रोहित, ठीक आहे. तर त्याला म्हणत असतो आपण ए टाइप ऑफ सेम. 16 आहे का? 246 नाही ना. 116 नाही ना, 116 पण आहे. 246 116 आहे. 116 नाही आहे ना. आहे आमच्याकडे 109 119 109 आहे. 19 पण आहे. मी तुम्हाला आता फक्त बीचे सांगते. मी तर चेक करून सांगते बीचे. बंद करू. हा आपला आवाज येतो ऑडिओ नाही. माझं बंद ऍक्च्युली. आवाज येतो. हा कोण आहे? पाटील रोहित.
हा पूर्वेश. काय सर? हा काय डाऊट काय? ठीक आहे, चला नेक्स्ट. मग आपण काय काय गोष्टी डिस्कस केल्या? युनिट सेल डिस्कस केले, ठीक आहे. त्यानंतर 7 टाइप ऑफ युनिट सेल डिस्कस केली. त्यानंतर पॅकिंग डिस्कस केल्या, 1 डायमेन्शनल, 2 डायमेन्शनल, ॲज वेल ॲज टाइप ऑफ युनिट सेल डिस्कस केले. प्रिमिटिव्ह युनिट सेल, बॉडी सेंटर्ड आणि फेस सेंटर. द नेक्स्ट पॅकिंग इन अ 3 डायमेन्शनल. आता दुसरी पॅकिंग जर मी याच्यात डिस्कस केलं, एबी टाइप ऑफ अरेंजमेंट जर घेतलं, एबी टाइप ऑफ अरेंजमेंट जर घेतलं, तर एबी टाइप ऑफ अरेंजमेंट, सपोज दिस लेअर इज नोन ॲज ए, आणि त्याच्यावरच मी हा सेकंड लेअर ठेवला, म्हणजे खालच्या बाजूला हेक्सागोनल क्लोज पॅकिंग अरेंजमेंट लेअर आपल्याला ब्लॅक कलर, त्याच्यावर जो काही एम्प्टी स्पेस असेल त्याच्यावर मी नेक्स्ट लेअर अरेंज केला, दॅट इज नोन ॲज, त्याला काय म्हटलं, बी लेअर. आणि ह्या पद्धतीने जी काही अरेंजमेंट केली, placing the second layer over the first layer in a 2-dimensional layer is considered as a A. Second layer which is placed above the first layer such way that the sphere of second layer known as B placed in a depression of first layer. म्हणजे फर्स्ट लेअर जो आहे तो आपण एबी टाईप ज्या पद्धतीने अरेंज केला होता हेक्सागोनल क्लोज त्या पद्धतीने अरेंज केला, आणि त्याच्यावरचे जे काही डिप्रेशन्स असतील, एम्प्टी स्पेस असतील, त्याच्यावर आपण नेक्स्ट लेअर जो आहे तो अरेंज केला, त्याला आपण म्हटलं बी लेअर. आणि ह्या पद्धतीची जी काही अरेंजमेंट तयार होईल अशा अरेंजमेंटला म्हणत असतो आपण एबी टाइप ऑफ. पाहता ही डायग्राम तुम्हाला थोडी, हा झाला तुमचा फर्स्ट लेअर ए आणि हा झाला तुमचा सेकंड लेअर. ए लेअर वर काय केलं आपण, सेकंड लेअर जो आहे तो अरेंज. आता पहा, ए लेअरचे जर मी हे 3 पार्टिकल घेतले, 1, 2 अँड दिस वन विल बी 3. ऍक्च्युली ते एकमेकांना अटॅच आहेत, कन्सिडर आहे. आणि ठीक आहे, त्यानंतर इकडे जो असेल त्याच्या बाजूचा हा चौथा पार्ट. आता पहा, हा जो दिस इज अ ए पार्टिकल, दिस इज ऑल्सो ए पार्टिकल, दिस इज ऑल्सो ए पार्टिकल, आणि त्याच्यावर काय केलेलं आहे आपण, हा बी पार्टिकल जो आहे तो काय केलेला आहे, अरेंज केलेला आहे. म्हणजे बी पार्टिकल कुठे अरेंज केला, तर जे 3 ए पार्टिकल्स आहेत, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड, यांच्यामध्ये जो काही हा इथला जो एम्प्टी स्पेस क्रिएट झाला, ठीक आहे, जे काही डिप्रेशन क्रिएट झालं, त्या डिप्रेशनवर काय केलं आपण, वरचा लेअर अरेंज केला. आणि ह्या पद्धतीची अरेंजमेंट, ह्या पद्धतीची अरेंजमेंट. मग आता बाई इथं काय झालं, खालचा जो पार्टिकल आहे हा थर्ड पार्टिकल, त्याचा सेकंड पार्टिकल आणि त्याचा फर्स्ट पार्टिकल, ह्या पद्धतीने एक एम्प्टी स्पेस जो आहे तो कुठे तयार झाला, फर्स्ट, सेकंड, थर्ड पार्टिकल. आणि याच्यावर एक लेअर आला या पद्धतीने वर, ठीक आहे, या पद्धतीने फोर्थ लेअर आला. अँड दॅट टाइम देअर इज अ 1 टाइप ऑफ वॉइड, आणि तिथे एक वॉइड क्रिएट झाला. वॉइड म्हणजे काय, एम्प्टी स्पेस. वॉइड म्हणजे काय, एक एम्प्टी स्पेस क्रिएट झाला, आणि त्या एम्प्टी स्पेस तिथे एक वॉइड क्रिएट झाला, एक रिकामी जागा तयार झाली, तो IL VOID वॉइड क्रिएट झाला, दॅट नोन ॲज एम्प्टी स्पेस. त्याला काय म्हणत असतो आपण, एम्प्टी स्पेस म्हणत असतो. आणि हा जो एम्प्टी स्पेस आहे किती पार्टिकल्स मध्ये, 4 पार्टिकल्स मध्ये, हेन्स इट नोन ॲज टेट्राहायड्रल. म्हणून त्याला काय म्हणत असतो आपण, टेट्राहायड्रल, दॅट नोन ॲज टेट्राहायड्रल पार्ट. ठीक आहे, हे पहा, हा ए लेअर आहे, त्याच्यावर हा आपण ऑरेंज कलर मध्ये बी लेअर ठेवला,
त्याच्यावर जर आपण ग्रीन कलर मध्ये सी लेअर ठेवला तर ह्या पद्धतीने ए बी सी टाइप ऑफ अरेंजमेंट होईल. आपण जर परत ए लेअर ठेवला म्हणजे इट विल बी सिमिलर ॲज द ग्राउंड, तर त्यावेळेस आपल्याला एबी टाइप ऑफ अरेंजमेंट जी आहे ती तयार होते. या पद्धतीने ब्ल्यू कलरचा जो येतो ए पार्टिकल, त्याच्यावर पर्पल कलरचा येतो बी पार्टिकल. हा इथला एम्प्टी स्पेस दिसतोय का? हा या एम्प्टी स्पेसवर काय केलं आपण? वरचा पार्टिकल अरेंज. इकडे आता ही जी अरेंजमेंट होती ही ए टाईप होती, एकावर दुसरा अरेंजमेंट, म्हणून आपल्याला इथं स्पेस जो तो काय भेटतोय? मॅक्झिमम भेटतोय. पण इकडे जर आपण हेक्सागोनल घेतली तर त्यावेळेस स्पेस काय झाला? खालचा जो डिप्रेशन स्पेस आहे हा काय झाला? रिड्यूस झाला. येते लक्षात? हा झाला डिप्रेशन, हा झाला डिप्रेशन. तसं इथेही आपल्याला डिप्रेशन क्रिएट होईल या पद्धतीने, आणि खालचा पार्टिकल ह्या पद्धतीने आपल्याला वॉइड एम्प्टी स्पेस जे ते तयार होतात. ठीक आहे, वॉइड जे ते आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करू. आणि तुम्हाला सूचना वारंवार देऊ नये. आताही मी जर पार्टिसिपेंट पाहिले तर बऱ्याच विद्यार्थ्यांचं पार्टिसिपेंट जे बऱ्याच विद्यार्थ्यांचं पार्टिसिपेंट मध्ये नेम जे हे वेगळ्या पद्धतीने, तुम्हाला पॅटर्न ऑलरेडी सांगितला आहे की तुमचं नेम सेव्ह करताना काय करायचंय? आधी तुमची डिव्हिजन म्हणजे काय? ए बी सी डी जे काही असेल त्या पद्धतीने. येते लक्षात? तुमची ए डिव्हिजन असेल तर ए डिव्हिजन, त्यानंतर स्पेस